नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या कॉफी विथ कदम या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज कॉफीचा जो एपिसोड आहे तो थोडासा वेगळा आहे, हटके आहे आणि स्पेशल देखील आहे. कारण आपल्या सोबत जी आज असामी आलेली आहे कॉफीमध्ये, त्या स्वतः एक यशस्वी उद्योजिका आहेत, एंटरप्रेन्युअर आहेत, कलाकार आहेत, कलेची जाण असणाऱ्या आणि असं अभ्यासू असं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याबद्दल खास सांगायचं म्हणजे त्यांनी त्यांचा जो ब्रँड आहे, जो त्यांनी चालू केलेला आहे, तो साड्यांचा ब्रँड आहे. तुम्हाला आता हळूहळू कल्पना आली असेल मी कोणाबद्दल बोलतेय. आणि असं म्हटलं जातं की ही प्रथा आहे की किमान या ब्रँडची एक साडी तरी आपल्याकडे असावी. आपण अगदी बरोबर ओळखलेलं आहे. आपल्यासोबत कविता कोपरकर आहेत. खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये. थँक्यू. कॉफीमध्ये थँक्यू सो मच. मला असं वाटतं की जसं मी म्हटलं की प्रथा हा जो ब्रँड आहे तो आता मला वाटतं घराघरात पोहोचलेला आहे. आणि प्रत्येक गृहिणीला किंवा महिलेला असं कायम वाटत असतं की किमान एक साडी तरी घेऊन पाहूया, बघूया की कसं आहे. कारण सतत म्हणजे इतकं आपण बघत असतो, मला वाटतं सोशल मीडियापासून सगळ्याच ठिकाणी, आणि मला असं वाटतं अनेक ठिकाणी आपले हे देखील होतात, बऱ्याचदा एक्झिबिशन्स देखील भरतात आणि प्रचंड गर्दी असते. त्यामुळे लोकांमध्ये क्युरिओसिटी तर अप्रतिम आहेच. ऑनलाईन देखील लोक अनेक आपले व्हिडिओज बघत असतात आणि फॉलो तुम्हाला करत असतात आणि ऑर्डर्स देखील देत असतात. आम्ही तुमचे पॅकेजिंगचे देखील व्हिडिओज पाहिलेत. सो तसं जाणून घ्यायला बरंच काही काही आहे. खूप प्रश्न विचारणार आहेत साधे साधे लोकांच्या मनात. कारण साडी हा प्रत्येक महिलेच्या जवळचा विषय आहे आणि असं मला वाटतं की अरे इन्सायक्लोपीडिया ऑफ साडी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण इतका अभ्यास केवळ साडी किंवा प्रथा परंपरा असं नव्हे तर त्याचा डीप स्टडी आणि ते तो अभ्यास जो आपल्याला आपण जाणतो, जो फील करतो, एक्सपिरियन्स करतो, तो एक्सपिरियन्स लोकांना देणं त्या मोटिव्ज आणि त्या कलाकारीतून किती कठीण आहे हे सगळं. ॲब्सोल्युटली. वृषाली, तू खूप कौतुक केलंस. थँक्यू. पण प्रथा हा साडीचा ब्रँड घराघरात पोचावा अशी माझी इच्छा आहे. त्या दिशेने काम आहे. पण आय एम ग्लॅड की कुठेतरी ते आपण जी पावलं टाकतोय ती योग्य आहेत असं तुझ्यासारखे जेव्हा छान साड्यांवर प्रेम करणारे लोक कौतुक करतात तेव्हा समाधान वाटतं. सो येस, असं मी एक दिशा ठरवली आहे की छान साड्या लोकांपर्यंत पोहोचवणारा मराठी ब्रँड आपला झाला पाहिजे, जो भारतभरात आणि जगभरात ओळखला जाईल. आणि त्या दिशेने मी पावलं टाकते. पण मला नक्की जाणून घ्यायला आवडेल की हा जो ब्रँड आहे हा सुरू करण्याआधी, जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की तुम्ही एक कलाकार आहात, कलेची जाण असलेले, कला जोपासणारे, आणि मला असं वाटतं की एका कलेच्या क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रामध्ये पदार्पण हे झालं नेमकं कसं आणि व्हॉट हॅज रिअली ट्रिगर्ड यू टू स्टार्ट प्रथा? सो बेसिकली मी हेअर अँड मेकअप आर्टिस्ट आहे मुळात. मी 17व्या वर्षीपासून मेकअप हेअरस्टायलिंग करते. ब्रायडल मेकअप हे माझं नंतर स्पेशलाइज्ड फील्ड झालं. पण मी 18व्या वर्षी US मध्ये जाऊन हॉलिवूडची स्वतःची जी स्कूल आहे LA मध्ये, तिथे फिल्म अँड फॅशन मेकअप शिकून आले. त्याच्यानंतर भरपूर अनेक वर्ष कमर्शियली फिल्म्स, म्युझिक व्हिडिओज, फॅशन शोज, ॲडव्हर्टायझिंग ह्या फील्ड्समध्ये काम केलं आणि एकीकडे ब्राईड्सचं करायला लागले. आणि ते एवढं क्लिक झालं कारण तेव्हा ही गोष्ट 2004-05 च्या दरम्यानची की जेव्हा ब्रायडल मेकअप हे काही करिअर ऑप्शन वगैरे काहीच नव्हता. इट वॉज समथिंग व्हेरी न्यू. आणि असं काहीतरी छान इंटरनॅशनली शिकून आलेली एक आर्टिस्ट जिच्याकडे इंटरनॅशनल ब्रँड्स आहेत, अशी आर्टिस्ट ब्राईड्सचं करायला अवेलेबल पहिल्यांदाच झाली होती. आणि मग ते इतकं क्लिक झालं आणि इतक्या जणांचे मी ब्रायडल मेकअप्स केले ओव्हर द इयर्स आणि खूप मजा आली मला त्याच्यात. म्हणजे मी कला म्हणून तर म्हणजे पहिली पॅशन माझी मेकअप हेअरस्टायलिंग आहे. 5,500हून जास्ती ब्राईड्सना मी रेडी केलेलं आहे त्यांच्या लग्नांमध्ये. आणि सो ती पॅशन आहे. पण त्याचबरोबर मी ब्रायडल मेकअप हा बिझनेस म्हणून पण ग्रो केला. म्हणजे 2004 पासून आजपर्यंत 2022-23 पर्यंत तो बिझनेस म्हणून पण ग्रो केला की ब्रायडल मेकअप करण्यासाठी एक जागा पाहिजे. मग मी एक 3 मजली माझा स्टुडिओ आहे पुण्यामध्ये, जिथे आम्ही ब्राईड्सना बोलवायचो आणि खूप सुंदर जागा क्रिएट केली होती की जिथे त्या रेडी होऊ शकतात. आणि
स्टाफ पाहिजे, ट्रायल्स झाल्या पाहिजेत आधी. सो असं एकदम प्रोफेशनली रन तो बिझनेस असू शकतो, फक्त एक हातात बॅग घेतलेली मेकअप आर्टिस्ट न बनता. सो असं मी त्या करिअरकडे बघितलं आणि खूप मजा केली, खूप मोनोपोली एन्जॉय केली. एका पॉइंटला असं होतं की दिवसाला 15, 16, 18, 19 ब्राईड्स मी करत होते. सो ह्या सगळ्या दरम्यान ना काय झालं की माझ्याकडे खूप अनेक ब्राईड्स अशा होत्या, NRI ब्राईड्स, की ज्या आयदर शिक्षणासाठी म्हणून बाहेर गेल्या आहेत आणि आता तिथेच सेटल्ड आहेत आणि लग्न करायला भारतात येणार आहेत, अशा नवऱ्या मुली, किंवा ज्या बाहेरच वाढलेल्या आहेत पण त्यांचे रूट्स इंडियन आहेत म्हणून इथे येऊन मेकअप लग्न करणार आहेत. असे मेकअपसाठी माझ्याकडे अनेक क्लायंट्स होते आणि त्यांना असं व्हायचं की कविता तूच आम्हाला सजेस्ट कर, आम्ही कुठल्या साड्या नेसू, कुठल्या ओकेजनला कुठली साडी घेऊ, कुठून घेऊ साड्या, तू आमच्याबरोबर शॉपिंगला येशील का, आम्ही तुला पे करतो. म्हणजे दिस वॉज बिफोर वेडिंग स्टायलिंग, पर्सनल शॉपिंग, हे काही नव्हतं तेव्हाची गोष्ट. आणि मग मला असं वाटायला लागलं की आपल्या ओपिनियनला जर एवढं व्हॅल्यू करतायत आपलेच क्लायंट्स, तर आपला हा जो हजारो साड्या नेसवण्याचा आणि हजारो लग्नांमध्ये इन्व्हॉल्व्ह होण्याचा एक्सपिरियन्स आहे आणि मुळातलं साडी प्रेम, तर हे सगळं एकत्र करून आपणच का नाही कलेक्शन आणत. आणि छान ते लिंक्ड आहे माझं ब्रायडल मेकअपचं क्षेत्र आणि ते असं म्हणून मी 2016 एक 30-32 साड्या फक्त कांचीपुरमहून घेऊन आले आणि माझा प्रथाचा प्रवास सुरू झाला. असं सो कसं काय सुरुवात झाली, तर ही सुरुवात झाली. आणि तरीही मी मेकअप हेअरस्टायलिंग करतच होते त्याच्या पुढेही. आणि 2020 कोविड हिट झाला तेव्हा असं झालं की मेकअप इंडस्ट्री पूर्ण ठप्प, काहीच म्हणजे पॉसिबल नव्हतं. आणि माझ्याकडे 7-8 जणी कामाला होत्या, त्यांना तो पगार द्यायला पाहिजे. आणि मग मला असं वाटलं की आपल्याकडे तोपर्यंत माझ्याकडे एक 400-500 साड्यांचा स्टॉक झाला होता तयार, एवढ्या साड्या आहेत आपल्याकडे, तर वाय नॉट आपल्या सोशल मीडिया सॅवी मी होते, तर आपण व्हिडिओज करायला लागू आणि लोकांना दाखवायला लागू, साड्यांबद्दल बोलायला लागू. सगळं जेव्हा ओपन अप होईल तेव्हा माझ्याकडे येतील लोक आणि शॉपिंग करतील. सो एक प्रमोशनल ऍक्टिव्हिटी म्हणून मी सगळं नीट होईल. हो, ऍब्सोल्युटली तशी मी बऱ्यापैकी पॉझिटिव्ह काय म्हणायचं, मुळातलं पॉझिटिव्ह नेचर, ऑप्टिमिस्टिक नेचर आहे माझं. आणि इन जनरल माझी एक थोडीशी पर्सनॅलिटी ट्रेट आहे की फाइंडिंग अपॉर्च्युनिटी इन क्रायसिस म्हणतो ना आपण, की काहीतरी प्रॉब्लेम आला की काहीतरी वेगळं करूयात ह्याच्यात, असं एक माझी मुळात वृत्ती आहे. आणि त्यातनं हे व्हिडिओजचं सुरुवात झाली. मी प्रथाचे व्हिडिओज करायला लागले साड्यांचे. हे तेव्हा होतं जेव्हा कोणीही व्हिडिओज करत नव्हतं. सो आता नॅचरली तो ट्रेंड झाला आणि आता असंख्य मला असं वाटतं लोक सोशल मीडिया जसं आपण ओपन करतो तर somebody is showing आपल्या साड्या, कपडे, प्रोडक्ट्स दाखवत असतात. सो ते जेव्हा तो ट्रेंड चालू झाला त्याच्या अगदी सुरुवातीची ही गोष्ट आहे आणि ते खूप आवडायला लागलं लोकांना. आणि मला मग असं लक्षात आलं की आपला हा प्लॅटफॉर्म जर मिळाला एवढा आपल्याला, लोक आपल्या ऐकतायत आपलं, तर आपला रिसर्च नीट पाहिजे, आपल्याला माहिती चांगली पाहिजे. मग मी अभ्यास अजून करायला लागले. त्या एक 4 वर्षात मला माहिती होती. मला असं वाटतं की कोविड हा जो काळ होता थोडासा लीन होता, कारण सगळं ठप्प होतं. या काळामध्ये पुस्तक वाचन, तेव्हा वेळ मिळणं, ऍब्सोल्युटली, त्याचा फ्रुटफुल वापर करणं, अगदी मग तो डिस्करेज न होता, म्हणजे कुठेही असं डाऊन न होता. म्हणजे ती एक अपॉर्च्युनिटी मिळाली की आपण अजून ह्याच्यातला अभ्यास करू आणि अजून माहिती मिळवू आणि असं. आणि मग ते केल्यामुळे मे बी असं असेल की खूप जणांना त्याच्याबद्दल एक असा रिलेटेबिलिटी किंवा रिलायबिलिटी की हे खरं सांगते ही किंवा चांगली माहिती सांगते. अनेक जणी मला अशा भेटतात की तुझ्यामुळे आम्हाला साड्यांमधली माहिती कळली, तुझ्यामुळे आम्हाला साड्या कळायला लागल्या. सो हे जे घडलं हे त्या उद्देशातनं घडलं बेसिकली. आपण नेहमी असं म्हणतो की प्रत्येक साडी ही काहीतरी एक कथा सांगत असते. प्रत्येक साडीची एक कथा आहे. आणि मला असं वाटतं प्रथानं बऱ्यापैकी ट्रेडिशनल साड्या ह्या लोकांपर्यंत विथ स्टोरी पोहोचवल्या असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे त्यांची कथा कथेसकट त्या साड्या, म्हणजे हा साड्या अशा का. करेक्ट. सो म्हणजे माझं प्रथा हा बिझनेस चालू करताना पहिला उद्देश असा होता आणि तो आजही आहे की हँडलूम साडीज आपण प्रमोट करायच्या. आपल्या भारताची एवढी रिच ही ट्रॅडिशन आहे, इंडस्ट्री आहे की ती लोकांपर्यंत पोचली पाहिजे. कारण थोडंसं माझ्या जनरेशनपर्यंत असं झालंय की आपली आई आजी जेवढ्या साड्या नेसायची तेवढ्या आपण नेसत नाही, तर इथून पुढे अजून ते श्रिंक होणार आहे. तर मला कुठेतरी ते असं हिट झालं की नाही, आपण हे पोचवलं पाहिजे, ही कला, हे सुंदर फॅब्रिक आपण लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे. ह्या उद्देशातनं ते मी चालू केलं. आणि मला असं वाटतं की
ते करण्यासाठी त्याच्या मागे काय कष्ट आहेत, प्रत्येक साडीची ऑथेंटिसिटी काय आहे, कशी ओळखायची, कुठून सुरुवात झाली, एखाद्या बुट्ट्याची असेल, एखाद्या प्रकाराची असेल, तर हे लोकांपर्यंत पोहोचवलं तर ते कुठेतरी आत भिडेल लोकांना. नुसतंच साड्या दाखवून मार्केटिंग फॉर्म मध्ये तर आपण बघतोच, पण हे पोहोचवलं पाहिजे कुठेतरी. म्हणून ती स्टोरी, म्हणजे प्रत्येक साडी मागची स्टोरी म्हणजे काय तर हे असं. सो मला असं वाटतं की आत्तापर्यंतचा हा जो प्रवास होता हा बऱ्यापैकी करेजियस होता. कारण नॉर्मली आपल्याकडे ट्रेंड कसा असतो की फॉरेन मधून शिकून आल्यानंतर त्या माणसाला अर्धा फॉरेनर झाल्यासारखाच एक फील असतो, आणि त्यामुळे मग इथं आपण जे शिकून आलोय ते लोकांना प्रदान कसं करणार, आदान प्रदान झाल्याशिवाय ते पुढे कसं जाणार. त्यामुळे मुळात अशा पद्धतीने आपण ब्रायडल मेकअप इथं चालू करूया हा एक करेजियस डिसिजन होता. त्यानंतर स्वतःची अशी एक चेंजिंग रूम हवी. मुळात प्रत्येक महिलेला लग्न करताना असं काय वाटतं की हा माझा बेस्ट लुक असला पाहिजे, इट्स अ फॉर एव्हर लुक. जेव्हा ती आयुष्याची वेगळी एक नवीन सुरुवात करत असते, त्यामुळे त्याचे ट्रायल्स होणं स्वाभाविक आहे. एक्झॅक्टली. त्यामुळे तिला असं नक्कीच वाटत असतं की मी उद्या कशी दिसणार आहे किंवा अजून आठवड्याभरानं महिन्याभराने मी कशी दिसणार आहे, आय शुड नो दॅट. आणि जर काही मला करेक्शन करता आले किंवा मग नंतर काय होतं, एकदा का ते झालं की झालं ना, मग त्याच्यात काही चेंज नसतो. सो मुळात अशा पद्धतीने देर इज अ प्लेस वेर यू कॅन करेक्ट युअर सेल्फ. करेक्ट. आणि ते सुद्धा मी अशा अगदी प्रोफेशनल स्टाईलने चालू केलं पहिल्यांदाच, की ट्रायल आम्ही तुम्हाला देऊ, वेगवेगळ्या हेअरस्टाईल करून दाखवू आणि मग आपण एक फायनल लुक तुमचा ठरवू प्रत्येक ओकेजनचा, जो आम्ही एका रेकॉर्ड शीट वरती लिहून काढायचो. कुठली टिकली, कुठलं हेअर ऍक्सेसरी, कुठली फुलं वापरणार आहोत ते लिहून काढायचो. छान फोटोज काढून ठेवायचो त्या ट्रायलचे. म्हणजे मग आयत्या वेळेला त्या ब्राईडला काहीही टेन्शन आहे की हे कसं दिसणार आहे, चांगलं दिसणार आहे का नाही. आणि मग आय जस्ट हॅव टू इम्प्लिमेंट जे ठरलंय ते वाचून लिटरली इम्प्लिमेंट करायचं. ते खूप म्हणजे हा प्रोफेशनल टच खूप आला तेव्हा मेकअपच्या माझ्या फील्डमध्ये. आणि तोच मला तसंच पद्धत मी माझ्या साडी बिझनेसमध्ये पण आणली, की एक थोडा प्रोफेशनल टच किंवा माझी क्रिएटिव्हिटी वापरून मला काय कसं ह्याला प्रोफेशनली हँडल करता येईल. सो हे प्रथामध्ये पण पर्कोलेट झालंय असं. नाही, नक्कीच. मला असं वाटतं की प्रथाच्या ज्या साड्या आहेत त्या हँडपिक असतात. ही त्याची सगळ्यात महत्वाची खासियत आहे. कारण ज्यावेळी आपण दुकानात जातो किंवा इतर ठिकाणी जातो, सो मला असं वाटतं की तिथं कविता कोपरकरचा चॉईस, फ्लेवर आणि टच आणि सिग्नेचर मार्क हे कुठेतरी रिफ्लेक्ट होत असतं. तर मग हे आता मी देखील बऱ्याच साड्या नेसते, पण मग असं आपण जेव्हा साडी नेसतो तेव्हा आपल्या पुरती ती नेसत असतो. बरोबर. पण ही साडी इतरांवर कशी दिसेल किंवा लोकांना ही खरंच अपील होईल का, केवळ साड्या लॉट मधून आणणं आणि त्या विकणं हे न करता मग त्याच्या मागे कसा थॉट असतो किंवा ही स्क्रुटिनी कशी होते. खास करून खूप छान प्रश्न विचारलायस तू वृषाली. कारण खूप कमी जण हे अप्रिशिएट करतात की त्या सिलेक्शनच्या मागे पण मेहनत आहे. सो माझ्या बाबतीत असं झालं की इतक्या हजारो लग्नांचा जो एक्सपिरियन्स होता ना माझ्याकडे, त्याच्यावरनं मला बायकांचे स्किन टोन्स, बॉडी टाईप्स, कुठल्या फॅब्रिक्स कशी नेसली जातात, त्याचा फॉल कसा असतो, त्याच्यानंतर दिवसा कुठले रंग चांगले दिसतात, इव्हनिंगला कुठले रंग चांगले दिसतात, त्याच्यानंतर कल्चरल आपल्याकडे डायव्हर्सिटी खूप आहे की छोट्या छोट्या गोष्टी की या प्रांतातली लोक कशा साड्या नेसतात, सब कास्ट्स आहेत आपल्याकडे, त्यांच्याकडे कुठल्या कुठल्या साड्या आवडतात, लग्नामध्ये काय काय रिच्युअल्स असतात ज्याला वेगवेगळ्या साड्यांची डिमांड असते. सो हा सगळा कुठेतरी माझा अनेक वर्षांचा रिसर्च मला खूप मदत करतो जेव्हा मी साड्या सिलेक्ट करते. आणि मी नेहमी माझ्या क्लायंट्सना सांगते की तुम्ही कुठेही गेलात की एक 100 साड्यांमधल्या 10 साड्या बाजूला काढता तुमच्या चॉईसनी, बरोबर आहे, आणि मग तुम्ही त्याच्यातनं एखाद दोन निवडता. तर ते 100 साड्यांमधनं 5 किंवा 10 साड्या सिलेक्ट करून आणण्याचं काम मी करते तुमच्यासाठी, की नुसत्या लॉटमध्ये साड्या मागवायच्या असं न करता त्याचं कलर कॉम्बिनेशन कसं आहे, त्याच्यामध्ये बुट्ट्यांमध्ये काही युनिकनेस आहे का, किंवा अगदी ट्रेडिशनल टिपिकल साडी असेल तर त्याचे इंट्रिकसी चांगली आहे का, बॉर्डर बुट्टे ह्याचं प्रपोर्शन चांगलं आहे का. सो अशा काही गोष्टी माझ्या डोक्यात काही क्रायटेरिया आहेत आणि मला माहिती आहे की अमुक साडी अमुक लोकांना नक्की आवडते, अमुक साडी अमुक लोकांना आवडते. सो त्या वेरिड लोकांना डोक्यात ठेवून हे सिलेक्शन प्रोसेस मी करते. आणि मी त्याचे खूप छान आता क्रायटेरिया बनवलेले आहेत की मला कुठल्या कुठल्या क्रायटेरियावर साड्या सिलेक्ट करायच्यात. फॅब्रिकची क्वालिटी, त्याच्यानंतर बऱ्याचदा असं होतं की इनोव्हेटिव्ह डिझाईन्स,
ते खूप इम्पॉर्टंट आहे की इनोव्हेटिव्ह डिझाईन्स मी बघितलीच नाही आजपर्यंत अशी साडी, असं वाटणारी साडी आपण आणली पाहिजे. सो हे सगळं डोक्यात ठेवून सिलेक्शन प्रोसेसमध्ये माझा मॅक्सिमम एफर्ट आहे साड्यांच्या. आणि म्हणून असं होतं की तुम्ही आमच्याकडे आलात की एक लेवलच्या मला सगळ्यात साड्या आवडत आहेत, कारण तिथे सिलेक्शनची मेहनत आहे. असं खरंय. मला असं वाटतं की शुद्ध रेशमापासून बनलेल्या ज्या विणलेल्या ज्या साड्या आहेत त्या मुळात कशा तयार होतात आणि एक साडी तयार व्हायला साधारणतः किती वेळ लागतो. कारण जेव्हा आपण ती विकत घेतो तेव्हा नक्कीच तिची किंमत कुठेही विकत घ्या तुम्ही, अगदी जगाच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात किंवा देशभरामधल्या वेगवेगळ्या पट्ट्यांमध्ये, तर त्याच्या मागची जी मेहनत असते त्या मेहनतीला असं आपल्याला वाटतं की अरे भरपूर महाग आहे ही साडी. बरोबर. पण ती केवळ महाग नाहीये, ते केवळ सूत एकमेकांमध्ये विणलेलं नाहीये, तर त्याच्या मागे एक थॉट आहे आणि ती मेहनत आहे. तर याकडे कसं बघता? याकडे मी तर बघतेच, पण मला असं वाटतं प्रत्येकाने बघावं. मी सतत ह्याच्याबद्दलचं काही ना काहीतरी माझ्या परीने कॉन्टेंट पोस्ट करत असते की काय तुम्ही बघा, प्रत्येक साडी मागे काय काय मेहनत आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतातली हँडलूम इंडस्ट्री ही अतिशय जुनी आहे एकतर, आणि खूप मोठी आहे. म्हणजे मला माहीत नाही आजच्या नंबर्सप्रमाणे हे खरं आहे का, पण टिल अ सर्टन पॉईंट ॲग्रिकल्चर नंतरची सगळ्यात मोठी इंडिजिनस इंडस्ट्री आपल्याकडे हँडलूम इंडस्ट्री आहे. मग त्यात फक्त साड्या नाही आहेत, हँडलूम फॅब्रिक्स पण येतात. 35 लाखांहून जास्ती हँडलूम्सची मोजणी झालेली आहे आपल्याकडे. आणि लाखो लोक, लाखो फॅमिलीज ह्या हँडलूम्सवरती त्यांचं रोजचं पोट त्याच्यावरती अवलंबून आहे. सो ह्या इंडस्ट्रीला मुळात रेकॉग्नाइज केलं गेलं पाहिजे. ही इंडस्ट्री आपल्या डोक्यातच येत नाही. असं होतं की हां साड्या मी नेसतच नाही, म्हणून आपण ही अख्खी इंडस्ट्री कुठेतरी आपल्या डोक्यातनं घालवतोय. आणि एक साडी जेव्हा आपण म्हणतो, आता फॉर एक्झाम्पल काय मी ही इकत नेसली आहे, तर ही एक इकत साडी आपण म्हणतो की विणकर, आपल्या डोळ्यासमोर विणकर येतो, पण फक्त विणकर नाही आहे, ते सिल्क यान विणणाऱ्यापासनं जो माणूस आहे त्याच्यापासनंची मेहनत आहे. सिल्क यान विणलं जातं, ते डाय केलं जातं, ते डाईंग करणारी एक अख्खी जमात आहे की जे लोक ते डाईंग करतात. त्याच्यानंतर ते ड्राय करणं, वॉश करणं, त्याच्यासाठीची अख्खी इंडस्ट्री आहे की जिथे फक्त वॉशिंग आणि ड्राईंग होतं. त्याच्यानंतर मग त्या साड्यांचं डिझायनिंग प्रोसेस आहे. युनियन्स आहेत, डिझायनिंग युनियन्स आहेत, त्यांचे लीडर्स आहेत की जे डिझायनिंग सगळी प्रोसेस ती स्ट्रीमलाईन करतात. सो डिझायनिंग आहे. त्याच्यानंतर येतो विणकर, मग ते विणकराला ते डिझाईन शिकवलं जातं, ट्रेन केलं जातं, मग तो विणकर ते वीव करतो. त्याच्यात जरीचा धागा आहे, जरीच्या धाग्याचं सेपरेट प्रोसेसिंग आहे, आणि मग ती साडी तयार होते. विणकराला साधारण कमीत कमी 9 दिवस ते जास्तीत जास्त 6 महिने 8 महिने एक साडी विणायला लागतात त्या साडीच्या इंट्रिकसीवरती. सो एवढी सगळ्या लोकांची मेहनत आणि त्या सिल्कच्या धाग्याची किंमत, हे सगळं कन्सिडर होतं जेव्हा आपण एक हँडलूम साडी विकत घेतो. त्यामुळे आपण मला कधी असं वाटतं, कुठली कलाकृती बघताना पण असेल, एखादा पिक्चर असेल, सिनेमा असेल किंवा एखादं नाटक असेल, आपण मला नाही आवडलं असं म्हणतो पटकन, पण तो एक सिनेमा बनायला किती महिने लागलेत आणि कितीशे लोक त्याच्या मागे प्रचंड मेहनतीने लागली होती, तेव्हा ही कलाकृती आपल्या समोर येते. त्यामुळे पटकन असं एखादी गोष्ट आपण मनात ना छे बोरच होतं असं जे म्हणतो, तर ते तसंच तितकंच पोटतिडकीने मला साड्यांबद्दल वाटतं की महागच असतात हँडलूमच्या साड्या, असं जेव्हा लोक म्हणतात तेव्हा मला खूप वाईट वाटतं. अर्थात ह्याच्यात अजून एक भाग असतो की खूप जण ह्याच्यावर टीका करतात की तुम्ही काय विणकराला कमीच पैसे जातात, तुम्हालाच सगळे पैसे मिळतात. म्हणजे माझ्यासारखे लोक जे दुकानातनं साड्या विकतात त्यांना असं वाटतं की आम्ही प्रॉफिट जास्ती कमवतो, जे कोण सेलर्स रिटेलर्स आहेत ते. पण तसं नाहीये. आज एक दुकान चालवण्यासाठी मी तुमच्यासमोर 2000 साड्या मांडते. सो थोडक्यात 2000 साड्या मी या विणकरांकडनं घेतेय. बरोबर, तुम्ही एकटे गेलात विणकरांकडे तर 1 किंवा 2 साड्या घेऊ शकणार आहात, पण 2000 साड्या जेव्हा मी ठेवते तेव्हा मी कमीत कमी 800 व्ह्यूअर्सशी कनेक्टेड आहे. 800 व्ह्यूअर्सच्या फॅमिलीज माझ्यामुळे कंटिन्युअस ऑर्डर्स मिळाल्यामुळे छान व्यवस्थित त्यांची सायकल चालू आहे. सो हे कुठेतरी आपण लक्षात घेतलं पाहिजे. खूप कॅज्युअली, आणि आता सोशल मीडियाच्या जमान्यात तर तुला माहितीये की ट्रोलिंग करणं आणि टीका करणं हे तर लोकांचा छंदच बनल्यासारखं झालंय. आणि त्याच्यात कुठेतरी लोक असं म्हणतात की तुमच्या एसीची बिलं आम्ही भरतोय, तुम्ही मोठे मोठे शोरूम्स काढले, त्याचं विणकराला काही जात नाही, असं लोकांना तुम्ही दुकान आणि ह्याला तो रिस्पेक्ट करा असं नाही. पण आम्ही जेव्हा साडी एखादी एका सर्टन किमतीला विकतो तेव्हा विणकराला त्यांनी मागितलेले पैसे दिलेले असतात, त्याला कमी मिळतात आणि आम्हाला
कुठल्याही रिटेलरला जास्ती मिळतात असं नसतं. आणि कुठलाही रिटेलर, मी फक्त माझं नाही बोलत, कितीतरी मोठाली दुकानं आहेत, माझ्यापेक्षा खूप मोठे प्लेयर्स आहेत, ते हजारो लाखो साड्या, हँडलूम साड्या घेत आहेत कंटिन्युअस बेसिसवरती. ही त्या इंडस्ट्रीला खूप मोठी मदतच आहे असं मला वाटतं. सो असं सगळं, तू एक मला प्रश्न विचारलास की एक साडी बनायला किती वेळ लागतो, त्याच्या मागे ही सगळी काय म्हणायचं कहाणी आहे. कहाणी आहे आणि इतकी लोक इन्व्हॉल्ड आहेत मुळात. करेक्ट. म्हणजे आपल्याला एक साडी दिसते पण त्या साडी मागे किती मेहनत आहे हे देखील तितकंच महत्वाचं आहे. मला असं वाटतं की वेन इट कम्स टू यू पर्टिक्युलरली, सो यू आर स्पेशलाइज्ड इन पैठणी, तर मला असं वाटतं त्याच्याबद्दल, पैठणीबद्दल नक्की आम्हाला ऐकायला आवडेल की म्हणजे मला असं वाटतं की बरेच एक्सपेरिमेंट, मुळात पैठणी म्हटलं ना की लोकांना ती टिपिकल बॉर्डर किंवा आता आलेल्या मुनिया पैठणी असतील किंवा स्वॅन पैठण्या असतील किंवा पूर्ण ब्रोकेडची पैठणी असेल, ह्या अशा आवडतात. पण ह्याच्यामध्ये सुद्धा मधल्या काळामध्ये खूप एक्सपेरिमेंट्स करण्यात आले. हे लोकांनी कसे एक्सेप्ट केले, कारण हे आपलं ट्रेडिशनल आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही फ्युजन टाकताय, तर हे कसं लोकांना अपील होतं मुळात, आणि त्याच्या मागे कसा स्टडी असतो. सो बेसिकली प्रथाचं USP पैठणी आहे असं नाही आहे. खरं तर आम्ही सर्व हँडलूम साडीज विकतो, पण एक मराठी ब्रँड असल्यामुळे नॅचरली आपण आपल्या देशाकडे जसं येतो तसंच आपल्या रिजनकडे आपण जास्ती रुटेड असतो. त्यामुळे प्रथा चालू करताना पहिला रिसर्चचा टॉपिक होता पैठणी, नॅचरली, कारण मी महाराष्ट्रातली आणि मी मराठी आहे त्यामुळे. आणि पैठण्यांबद्दल जेवढा अभ्यास करू तेवढा थोडाच आहे, म्हणजे किती अभ्यास करू आणि किती नाही. आणि मग असं लक्षात आलं की जगभरात इतकी जास्ती डिमांड आहे या साडीला, या साडी प्रकाराला, की फक्त येवल्यात नाही तर आता इव्हेंच्युअली पैठणीचं विणकाम हे साऊथ इंडियामध्ये पण आउटसोर्स झालेलं आहे असं. सो म्हणजे ही आपल्यासाठी कौतुकास्पद गोष्ट, खूप कौतुकास्पदच गोष्ट आहे. आणि असं नाहीये की त्यामुळे खूपदा असं होतं की खूप जण म्हणतात साऊथची पैठणी म्हणजे खोटी पैठणी आणि महाराष्ट्रातली खरी पैठणी. तर असं मी पण प्रचंड ऐकलं. आणि आता म्हणजे ऍक्च्युली साऊथच्या ऍक्ट्रेस ह्या बऱ्यापैकी पैठण्या नेसतात. हो करेक्ट. सो म्हणजे सगळ्या मोठ्या ऍक्ट्रेसेस ज्या आहेत, तर कुठेतरी काही जणांचं असं म्हणणं असतं की नाही ही खोटी पैठणी, पण तसं नाहीये. त्याही हँडलूम वरतीच विणलेल्या आहेत आणि आपल्याच पैठणीमधून इन्स्पायर होऊन या विणकरांनी पैठणी विणायला सुरुवात केली. सो इट इज व्हेरी मच अ पैठणी. फक्त येवल्यात विणले जाणारे पॅटर्न्स, ते सूत, ते तिथलंच आहे. आणि साऊथमध्ये जेव्हा विणलं जातात तेव्हा थोडं गडवाल सिल्क जसं असतं त्या प्रकारच्या सिल्कच्या त्या पैठण्या बनतात, की ज्या कलांजली पैठण्या आपण बघतो की सुंदर असतात, अप्रतिम असतात. फक्त त्याचं इन्स्पिरेशन हे येवल्यातलंच आहे, पण तो मेक हा तेलंगणामधला आहे. असं हा फरक जाणवतो जाणवतो ना. हो, तुम्ही हातात घेतली पैठणी आणि साऊथची पैठणी जाणवतो. हो, ऍब्सोल्युटली जाणवतो. आणि क्लायंट्सनाही लगेच कळतो. आणि आम्ही अपफ्रंट सांगतोच की हा फरक आहे त्याच्यामधला. आणि अजून एक अशी गोष्ट आहे की येवल्यामध्ये अजूनही अनेक विवर्स हे प्युअर हँडलूम विणतात. म्हणजे काय तर एखाद्या शिवणकामाच्या मशीनला आपण पायानी प्रेस करतो, बरोबर, पायानी ते पेडल प्रेस करत करत पुढे शिवणकाम जातं. तर असं झालं की थोडंसं मेकॅनायझेशन आलं आणि ते पेडलच्या ऐवजी एक मोटर बसवली गेली, बरोबर. आणि म्हणजे त्या शिवणाऱ्या बाईला किंवा पुरुषाला तो पाय मारत बसावा लागत नाही, ती मोटर ऑन होते आणि ते चक्र फिरत राहतं आणि तुम्ही फक्त कापड पुढे सरकवा किंवा तुम्हाला जी काय हाताची कलाकुसर करायची आहे ती करा. अशाच पद्धतीचं ह्युमन एफर्ट थोडंसं सिम्प्लिफाय करण्यासाठी हँडलूम्समध्ये सुद्धा मोटर्सचा यूज होतो. ओके. आणि तो साऊथ इंडियामध्ये खूप जास्ती प्रमाणात होतो. सो साऊथ इंडियाच्या पैठण्या ज्या आहेत त्या पैठण्यांना, हँडलूम पैठण्यांनाच मोटरचा यूज केलेल्या पैठण्या असतात. आणि जे की येवल्यामध्ये सुद्धा मोटर बसवलेल्या हँडलूम्स आहेत, पण खूप कमी प्रमाणात आहेत. सो मॅक्सिमम तुम्हाला येवल्याच्या पैठण्या दिसतील ज्याला कुठलंही मशीन, मोटरची मदत नाहीये, प्युअर हँडलूम वरती विणलेलं आहे. त्या विणायला जास्ती वेळ लागतो, त्या किमतीला थोड्या जास्ती असतात आणि त्यामुळेच त्याची थोडी टंचाई आहे. त्या सगळ्यांना पुरतच नाहीत, कारण इतकं जर का स्लो विविंग प्रोसेस असेल तर त्या सगळ्यांना पुरत नाहीत. आणि मग ह्या पैठण्यांमध्ये आम्ही इनोव्हेशन कसं केलं किंवा मी काय प्रयत्न केला, तर मी सिंपल विचार केला की आपण मागे जाऊयात आणि जुनी डिझाईन्स ट्राय करूयात की ती आणता येतात का परत. की फॉर एक्झाम्पल आसावली,
आसावली नावाचं एक फूल आहे पैठणीमधलं, जे खूप जुनं मोटिफ आहे, जे मध्ये दिसतच नव्हतं, फक्त मोराचेच पदर दिसत होते किंवा असं. मग ते पुन्हा आणलं. मग ते आसावलीचा पदर जुन्यासारखा विणायला सुरुवात झाली. आणि तो एकदा मी आणला म्हणजे काय तो मी नसतो आणलेला, तो माझ्यासारख्या काही लोकांनी डिमांड दिल्यामुळे तो विणला जायला लागतो, बरोबर आहे. मग तो विणला जायला लागल्यानंतर मग त्याच्यात काही इनोव्हेशन करता येतील का, मग तसं. मग बेसिकली तो जुन्या डिझाईन्सची रिवायवल हे थोडं चालू झालं आणि अनेक लोक त्याच्यासाठी काम करतायत. मी त्याचं अजिबात क्रेडिट घेत नाहीये. अनेक जण त्या रिवायवलचं काम करतायत. त्यातनं इनोव्हेशन पुन्हा सुरू झालं. सो इनोव्हेशन इज ऍक्च्युली रिवायवल ऑफ ओल्ड डिझाईन्स. आणि मग ह्याच्यात काही नवीन मोटिव्स आणता येतील का, किंवा जुनं आणि नव्याचे एकत्र काही कंबाईन करता येतील का, असे प्रयत्न मी करतेय कंटिन्युअस बेसिसवरती. मला हेच नक्की ऐकायला आवडेल की लोक ही एक्सेप्ट कसं करतात, म्हणजे हाऊ दे आर टेकिंग इट, हाऊ दे आर रिसिव्हिंग इट, त्यांचा रिस्पॉन्स कसा आहे. कारण पैठणी म्हटलं ना की आपल्याला मुळात ती काठापदराची एक तरी हवी. म्हणजे आता मी ह्या जनरेशन बद्दल बोलायचं झालं तर आपल्या आईकडे किंवा आजीकडे अशा अनेक पैठण्या असतील, पण आपण घेताना ती आपल्या एराला ही मॅच होणारी हवी. तर मग बरं त्याच्यामध्ये असं इंडो वेस्टर्न चालतं का, म्हणजे कसं बरं नाही आहे ना. साडी म्हटलं ती प्युअर पैठणीमध्ये प्युरिटी दिसली पाहिजे ना. ह्याचा सांगड मुळात कशी नाही. पण मला एक खूप सांगायला आवडेल की मे बी सोशल मीडियामुळे किंवा खूप जण खूप आजकाल वाचतायत, बघतायत, जगभरातले ट्रेंड्स बघतायत आणि त्याच्यामुळे लोकांचा ओव्हरऑलच ऍक्सेप्टन्स खूप वाढलाय अबाउट न्यू थिंग्स. आणि मग पेस्टल कलर्स पैठण्यांमध्ये आले. सो आता पेस्टल कलरचा जगभरात ट्रेंड झाल्यामुळे पैठण्यांमधले पण ते खूप आवडायला लागले. किंवा चेक्स पॅटर्न आला पैठण्यांमध्ये, जो पूर्वी होता पण आता ते एखाद्या सेलिब्रिटीने बघितलेलं दिसलं की आवडतं. फॉर एक्झाम्पल अपील होतं जास्ती. सो सोशल मीडियानी खूप हेल्प होते फॉर पीपल टू ऍक्सेप्ट न्यू ट्रेंड्स. सो तसंच झालं. किंवा आता फ्युजन खूप ऍक्सेप्ट करायला लागले आहेत लोक, की बांधणीचं काम केलेली पैठणी, म्हणजे पैठणीचेच काठपदर, फक्त बॉडी जी आहे त्याला बांधून छान टाय अँड डाय केलेलं, ती खूप आवडायला लागली. इकत केलेलं ऑल ओव्हर असं इकत आणि पैठणीचे काठपदर हे खूप आवडायला लागलं लोकांना. किंवा काही ठिकाणी थोडी इनोव्हेटिव्ह मोटिव्स, की जसं की विठ्ठल रखुमाईचा पदर, तो आवडायला लागला. म्हणजे की बिकॉज ऑफ सोशल मीडिया लोकांना नवीन नवीन गोष्टी बघणं आणि त्याला एक ऍक्सेप्टन्स देणं किंवा रादर त्याला अप्रिशिएट करणं लोकांमध्ये एक आलेलं आहे ऑलरेडी, आणि त्याचा खूप फायदा होतो असं मला वाटतं. असं वाटतं पैठणीमध्ये फ्री स्टाईल मोर सुद्धा एक इनोव्हेशन होतं. त्या काळामध्ये आता तर बऱ्यापैकी लोकांनी एक्सेप्ट केलंय. ती जागा विठ्ठल रखुमाई घेतलेली आहे, कृष्ण आहे, राधा मीरा कृष्ण असे बल्लू मी करून घेतलेले आहेत. त्यामुळे खूप छान. त्याच्यानंतर गाय वासरू अशा पद्धतीचे पदर आहेत. सो अनेक वेगवेगळे की जे खरं तर आपल्या कल्चरशी, आपल्या मायथॉलॉजी मधनं आलेले असेच आहेत. म्हणजे असं काही आपण खूप वेगळं मॉडर्न काही खूप आणतो असं नाही, पण त्याला एक थोडं कंटेम्पररी टच आपण देतो. कधी कधी जॉमेट्रिक पॅटर्न्सचा यूज करतो, कधी सिल्वर गोल्डन जर एकत्र करतो. सो अशा पद्धतीने निराळे एक्सपेरिमेंट्स करत राहायचे आणि त्यातनं कळत जातं की लोकांना काय ऍक्सेप्ट होतं आणि काही गोष्टी नाही पण होत ऍक्सेप्ट, मग त्या आपल्याला बाजूला ठेवायला लागतं. सो मला असं वाटतं आपण पैठणीवर बोललोय, बट युअर रिसर्च इज इन गढवाल किंवा इक्कत, ह्याच्यामध्ये पण प्रचंड आहे. साऊथच्या साड्या ह्या सगळ्यांनाच फार भावतात. त्या साड्यांचे जे मोटिव्स असतात, मला असं वाटतं की त्याच्याबद्दल नक्की आम्हाला ऐकायला आवडेल की कसं, म्हणजे स्पेशालिटी काय, म्हणजे गढवाल साड्यांबद्दल आता आपण जर म्हणायचं झालं तर गढवाल कशा ओळखायच्या, बरोबर, त्या हरवून जातात का साऊथच्या साड्यांमध्ये गढवाल, की कसं काय? बरोबर. सो हे बघ, मला खरं सांगायचं तर मी खूप अभ्यास केलाय आणि म्हणजे आवडीने केलाय, मला त्याच्यात इंटरेस्ट आहे म्हणून केलाय. पण माझ्या अभ्यासाची थोडी पद्धत अशी की काही पुस्तकं मी वाचली, पण माझा मेन अभ्यास हा माझ्या व्ह्युअर्सशी बोलून, त्यांच्याकडनं माहिती घेऊन, त्यांच्या फॅमिलीत काय काय असतं, त्यांनी हे कुठून शिकलंय, त्यांना काय माहिती आहे, ह्याच्यातनं माझा मॅक्सिमम रिसर्च झालाय. आणि मला खूप मजा कळली आहे त्याच्यातनं, म्हणजे जी मला मे बी कुठे गुगलवरती आणि कुठे वाचून कळणार नाही अशा गोष्टी कळल्यात. जसं की फॉर एक्झाम्पल मला असं कळलं गढवालमध्ये काही व्ह्युअर्सशी बोलून की त्यांचे पणजोबा किंवा खापर पणजोबा हे बनारसला जाऊन ट्रेनिंग घेऊन आलेत काहींचे, आणि त्यांनी मला सांगितलं की गढवाल हे विविंग
प्रशिक्षण हे ऍक्च्युली बनारसमध्ये झालंय शेकडो वर्षांपूर्वी. बरं. आणि मग तिथून हे लोक इथे आले तेलंगणामध्ये आणि मग तेलंगणामध्ये विविंग चालू झालं आणि इथली मंदिरं, इथलं आर्किटेक्चर आणि ह्याच्यावर इथलं नेचर, इथे कुठली फुलं पानं दिसतात बघायला मिळतात, ह्याच्यावरनं ते इन्स्पायर होऊन मग त्या साड्या विणल्या जायच्या. की आता फॉर एक्झाम्पल अनेक गढवालमध्ये आपण टेम्पल बॉर्डर बघतो, ज्याला आपण कॉमनली टेम्पल बॉर्डर म्हणतो. ही टेम्पल बॉर्डर ही खरी ओरिजिनली कशापासून इन्स्पायर झाली, जी अनेक साड्यांमध्ये इरकलमध्ये पण असते, कर्नाटकातल्याही साड्यांमध्ये असते. सो ही जी टेम्पल बॉर्डर आहे ही खरं तर केवड्याचं जे फूल आणि केवड्याचं पान असतं तर ते त्रिकोणी असतं जर बघितलं असेल तर. त्या प्लांट पासून ते डिझाईन इन्स्पायर झालंय. सो आधी ते तसं 3 त्रिकोणांचं बनलं जायचं आणि मग त्याची ही व्हेरिएशन्स बनली की नुसतेच ट्रायंगल्स किंवा 3 ट्रायंगलचे असे शूट्स बनवले जातात टेम्पल बॉर्डर्समध्ये. सो हे त्याच्यापासून इन्स्पायर्ड आहे फॉर एक्झाम्पल. सो अशी तिथलं जे नेचर आहे किंवा तिथली मंदिरं किंवा ते ज्या देवांना मानतात किंवा त्यांच्याकडे कुठल्या मायथॉलॉजिकल स्टोरीज सांगितल्या जातात त्याच्यावरनं इन्स्पायर्ड आहेत. की जसं आता फॉर एक्झाम्पल कांजीवरममध्ये यल्ली नावाचा एक बुट्टा आहे, मोटिफ आहे. आणि यल्ली असलेली साडी खूप जण लग्नात घेतात, एस्पेशली साऊथ इंडियामध्ये. यल्ली हा मोटिफ असलेली साडी एक तरी कांजीवरम लग्नात पाहिजे असं. तर यल्ली हा ॲक्च्युली काय म्हणायचं मिथिकल क्रिचर आहे. म्हणजे प्रत्यक्षात ते नव्हतंच माझ्या मते, पण ते दंतकथांमध्ये आहे. तर ते कॉम्बिनेशन आहे 3 ॲनिमल्सचं, हत्ती, सिंह आणि घोडा. या 3 प्राण्यांचं कॉम्बिनेशन असा हा एकदम म्हणजे आयाळ आहे त्याला आणि मस्क्युलर प्राणी आहे घोड्यासारखा आणि त्याला सोंड आहे हत्तीची, असा तो क्रिचर आहे. आणि अनेक कांजीवरममध्ये ते मोटिव्ह बघायला मिळतं. आणि साऊथमध्ये बऱ्याच मंदिरांच्या एंट्रन्सला एक प्रोटेक्टिंग ॲनिमल म्हणून किंवा प्रोटेक्टिंग फिगर म्हणून अशा पिलर्सना, अख्ख्या पिलर्सना यल्ली स्कल्पचर्स दिसतात आणि त्याच्यावरनं इन्स्पायर झालेला हा मोटिफ आहे. तर आपल्याला असं वाटतं की काय विचित्र आहे हा, नको बाई मला हा घोड्यासारखा दिसणारा मोटिफ, असं आपण जर आपल्याला माहिती नसेल तर आपल्याला असं वाटतं. पण तिथे म्हणून त्याला पॉवर, स्ट्रेंथ, प्रोटेक्शन अशाचा सिम्बल असलेला तो काय म्हणायचा तो प्राणी आहे. आणि तो लग्नात घेताना एकतरी म्हणजे आपण प्रोटेक्टेड राहू अशा इंटेन्शननी यल्ली मोटिफ घेतला जातो आणि अनेक कांजीवरममध्ये तो बघायला मिळतो. किंवा मैलकणचं मी तुला बोलले होते की मैलकण हा मोटिव्ह जो आहे, मैल म्हणजे मोर तमिळमध्ये आणि मैलकण म्हणजे मोराचा डोळा. आणि सो अशी एक काही दंतकथा आहे किंवा माहित नाही खरी गोष्ट आहे का नाही, पण मी म्हणलं तसं माझा रिसर्च हा त्यांनी सांगितलेल्या गोष्टी हाच माझा सोर्स आहे. त्यामुळे अशी काहीतरी स्टोरी आहे की इंद्र आणि रावण यांच्यामध्ये काहीतरी एक लढाई युद्ध होतं आणि इंद्र अतिशय क्रुशल पॉइंटला होता आणि तो हरणार होता अशा स्टेजला होता. आणि तेवढ्यात एक मोर आला मध्ये आणि त्या मोराने छान पिसारा फुलवला आणि त्याला आडोसा मिळाला आणि तो वाचला त्या ह्याच्यात. आणि मग इंद्र इतका खुश झाला त्या मोरावरती आणि त्यांनी त्याला असा वर दिला की तुला 1000 डोळे मिळो. आणि मग त्या मोराला 1000 डोळे मिळाले आणि ते डोळे म्हणजे मैलकण. आणि कुठलीही कांजीवरम साडीमध्ये काठामध्ये तरी पदरामध्ये तरी एक तरी पट्टा असतो ज्याच्यामध्ये हे असं डायमंड शेप आणि त्याच्यात एक राऊंड डायमंड, त्याच्यात एक राऊंड असे बारीक विणलेले असतात आणि त्याला मैलकण म्हणतात. म्हणजे 1000 डोळे त्या वरदान मिळालेल्या मोराचे तुमच्या साडीत, असं त्या भावनेने ते विणलं जातं असं. सो इतके छान छान गोष्टी आहेत आणि इतकी मजा येते की या भावनेने ते विणकर विणतात साड्या. म्हणजे असं म्हणतात ना की त्या कलाकाराची जी श्रद्धा असेल तर ती खरी ठरते, असं म्हणतात की त्याची श्रद्धा किती खरी आहे त्याप्रमाणे ती तुमच्यापर्यंत उतरते असं. सो अशा मजेशीर गोष्टी आहेत. किती मी सांगू तितक्या थोड्या आहेत, आपल्याकडे वेळ कमी आहे, पण अशी मजा आहे. मला असं पटोला सुद्धा एक गूढ अभ्यास आहे, रिसर्चचाच टॉपिक आहे. हो ना, कारण इतकं ते जम्बलिंग म्हणजे दिसायला इतकं ते दिसतं की किती क्लिष्ट आहे. ऍब्सोल्युटली पटोल्याचं पटोला आणि इकत म्हणजे साधारण इकत हे ती कला आहे, म्हणजे टाय अँड डाय टेक्निक आहे बेसिकली. तर इकत मध्ये इकत किंवा पटोला ही जी आर्ट आहे ही इंडोनेशियामध्ये इंट्रोड्यूस झाली आहे. पोचमपल्ली तुझे म्हणतेस ते इकतच आहे. पोचमपल्ली ते सिल्कचं नाव आहे. पोचमपल्ली या गावात ते सिल्क विणलं जातं आणि तिथे बनतं इकत.
तर ही कला इंडोनेशियामध्ये पहिलीच चालू झाली आणि मग ती वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये वापरली जायला लागली आणि आपल्याकडे ती खूप प्रमाणात गुजरातमध्ये आणि साऊथमध्ये पोचमपल्लीमध्ये 2 ठिकाणी ते टेक्निक वापरलं. गुजरातमध्ये बनतं ते पटोला आणि साऊथमध्ये पोचमपल्ली या गावात बनतं ते पोचमपल्ली इकत. आणि ह्याच्यामध्ये असं आहे की प्रचंड क्लिष्ट आहे. म्हणजे तू विचार कर, हे जे डिझाईन आत्ता दिसतंय माझ्या साडीवरती, प्रत्येक दोरा हा शेडिंग केलेला आहे. प्रत्येक दोरा हा बांधून गाठी मारून रंगात बुडवलाय. म्हणजे तो कुठे कुठे निळा आहे, कुठे कुठे पांढरा आहे आणि तो दोरा मग कसा विणायचा हे ह्या डिझाईनवरती ते ठरवतात आणि मग त्यांनी ते डिझाईन तयार होतं की पांढरा पार्ट कुठे आला पाहिजे, निळा पार्ट कुठे आला पाहिजे, किती बारीक असं करून हे डिझाईन तयार होतं. आणि मग ह्याच्यामध्ये सिंगल इकत, डबल इकत असं आहे की फक्त डबल इकत फार महाग असते. सो करेक्ट, पण म्हणजे त्यात तितकंच डबल ती मेहनत आहे आणि डबल ती कला आहे. सगळ्यांना ती येते असं नाही की आपण सिंगल फक्त एका डिरेक्शनचे दोरे शेडेड वापरले आणि एका डिरेक्शनचे प्लेन वापरले तर सोपं जाईल. पण जर दोन्ही डिरेक्शनला आपण शेडेड दोरे वापरून विणत असू तर त्यातनं काहीतरी वेगळीच डिझाईन्स तयार होतात. हा फरक आहे का डबल इकत आणि सिंगल? हाच फरक आहे की दोन्ही वॉर्प आणि वेफ्ट दोन्ही डिरेक्शन्स मध्ये तुम्ही शेडेड दोरे वापरताय का एकाच डिरेक्शन मध्ये वापरताय, ह्याच्यात सिंगल इकत आणि डबल इकत ठरतं असं. सो असं आहे आणि खूप अमेझिंग कला आहे ती. आणि इकत हे सगळीकडेच, म्हणजे फक्त साड्या नाही, इकतचं फॅब्रिक्स बनतात, होम डेकॉरसाठीची हे बनतात, ड्रेस मटेरियल्स बनतात. फार सुंदर कला आहे आणि कॉटनमध्ये, सिल्कमध्ये सगळ्यातच ते बनतं. खरं. पण मला असं वाटतं की हा अभ्यासच इतका फॅसिनेटिंग आहे की मला असं वाटतं की आता आपल्यापैकी अनेक जणी नक्की आपला वॉर्डरोब उघडून बघतील की बाबा इतके जे मोटिव्ह सांगितलेले आहेत ते माझ्याकडे यातला कुठला आहे आणि कुठला मिसिंग आहे आणि त्यासाठी म्हणजे कुठल्या पद्धतीची आपण साडी घेतली पाहिजे की जेणेकरून आपल्याकडे अशा पद्धतीचे मोटिव्ह, कारण दिस इज अ हेरिटेज. ऍब्सोल्युटली. कारण आपण जे जाऊन तिथं एक्सपिरियन्स करतो आणि त्याची एक म्हणतो ना आपण की ती एक प्रथा आपल्याकडे आपण चालू ठेवतो की अशा पद्धतीनं त्या क्षेत्रामधली म्हणजे त्या प्रदेशामधली त्यांची जी काही एक प्रीमियम कला आहे किंवा प्रीमियम त्यांचं जे आहे गुडनेस आहे दॅट यू ब्रिंग इन युअर साडीज. त्या कुठल्याही म्हणजे साऊथची असो किंवा गुजरातची असो किंवा आता हे किती इंटरेस्टिंग आहे की बनारस मधला जो थॉट होता तो तेलंगणामध्ये बनतोय आणि तो लोकांना आवडतोय. म्हणजे हे जी एक अशा पद्धतीने ट्रॅव्हलिंग सुद्धा आहे या कलेचं, म्हणजे त्या काळापासून होत चाललेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हा प्रश्न तर मला आवर्जूनच विचारला पाहिजे की आजच्या जमान्यामध्ये जिथे आपण फार वेस्टर्नाइज झालेलो आहोत, जेन झी आहोत, तर अशा लोकांना साड्यांकडे वळवणं किंवा साडी क्षेत्राकडे एक कुतूहल आता निर्माण होतंय. तर ह्याकडे, ह्या ट्रेंडकडे कसं पाहता? कारण ही ना एक नाजूक कडी असं मला असं वाटतं. अगदी म्हणजे आपली जनरेशन तर खूप आपल्यावरती जबाबदारी आहे असं मला वाटतं की इथनं पुढच्या जनरेशन्सना साडी आवडावी किंवा हँडलूम इन जनरल, हँडलूम फॅब्रिक आवडावं आणि त्यांनी ते घालावं, नेसावं असं. पण मला थोडासा ह्याच्यामध्ये असा माझा विचार तरी आहे, तुला पटतोय का बघ आणि आपल्या व्ह्युअर्सना पटतोय का माहीत नाही, पण आपण अशा एजमध्ये चाललोय जिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी खूप डॉमिनेट होणारे जग, बरोबर आहे. अनेक माणूस करणाऱ्या अनेक गोष्टी आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिप्लेस करू शकणार आहे. पण मला कुठेतरी असं वाटतं की हाताची कला ही एक अशी गोष्ट आहे की जी AI इझिली रेप्लिकेट करू शकणार नाही. की स्कल्पचर बनवणं असो, एखादं साडी विणणं असो, त्याच्यामध्ये सुविधा येतील AIच्या मदतीने की बाबा डिझाईन्स तुमची व्हिज्युअलाइज तुम्हाला करायच्या ऐवजी मनात तुम्ही ते बघू शकता चित्र त्याचं. एखाद्या व्हीवरला ते सोपं जाईल की एक मनातलं डिझाईन पटकन आलं आणि मग ते व्हीव केलं. पण ऍक्च्युअल विणण्याची कला रिप्लेस करणं खूप अवघड आहे. आणि मला असं वाटतं की इथून पुढचं जे आपण बघणार आहोत, इथनं पुढची पिढी किंवा पिढ्या, तर ह्यांच्यामध्ये हाताच्या कलेला खूप महत्त्व येणार आहे. कारण ती एक अशी गोष्ट असणार आहे की जी इझिली रिप्लेसेबल नाही आहे, ज्याचं महत्त्व खूप वाढणार आहे. आणि त्या दिशेने जात असलेल्या जगाकडे आपण हँडलूम इंडस्ट्री जिवंत ठेवणं त्या जगासाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आपण आय थिंक पावलं उचलतो. आता तू ऑलमोस्ट रोज साडी नेसते आणि खूप अनेक यंग मुली साड्या नेसतात. साडी नॉर्मलाइज झाली आहे, ऑफिसला लोक साड्या नेसतात, वेगवेगळ्या पद्धतीने साड्या नेसतात आणि दॅट इज फाईन. तुमचे जे एस्थेटिक सेन्स आहे, तुमचे लाईफस्टाईल आहे, तुम्हाला फॅशन सेन्स तुमचा प्रत्येकाचा जो आहे त्या पद्धतीने नेसा, पण ती कला जिवंत ठेवा.
असं मला मला असं वाटतं की साडी ना वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ऑकेजनला नेसता येते. हो. प्रत्येक ऑकेजन साठी आपल्याकडे साडी आहे. ऍब्सोल्युटली मला असं वाटतं की अगदी. ऑफिस वेअर साठी आपल्याकडे हो, साडीज आहेत आहेत. आणि आपल्या ज्या अँसेस्टर्स आहेत ते इतकी वर्ष साड्याच नेसत आलेत ना, आहेत ना त्यामुळे प्रश्नच मला नाही. असं वाटतं की साडी इज द मोस्ट कम्फर्टेबल आउटफिट. हो कम्फर्टेबल, इट इज द मोस्ट इन्क्लुझिव्ह आउटफिट. तुमचा साईज, तुमचं रंग, तुमची उंची ह्याच्याशी काही कनेक्शन नसलेला व्हेरी इन्क्लुझिव्ह आउटफिट. सो हा पण एक त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. सगळ्यांना सामावून घेणारं वस्त्र आहे साडी हे. सो हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. मला एक नक्कीच विचारायला आवडेल की लोकांना म्हणजे साडी घेणं हे सोपं असतं, हो. साडी मेंटेन करणं हे किती कठीण असतं आणि ती कशी करायची, त्याचं काही टेक्निक आहे का? साडी मेंटेन करणं, आपण प्युअर सिल्क हँडलूम साडीजचा बोलत असू तर खरं तर तुम्ही जितकं कमी मेंटेन कराल तितकी ती टिकणार आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे लो मेंटेनन्स. म्हणजे थोडक्यात Or काय no की maintenance. ह्या साड्या नाजूक असतात हे पहिले लक्षात घेतलं पाहिजे हाताने विणलेल्या. आणि तुम्ही जितकं कमी त्याचं ओढाताण कराल तितकी ती जास्ती टिकणार आहे. त्यामुळे दरवेळेला साडी नेसल्यानंतर ती धुवायची नाही. दरवेळेला नेसल्यानंतर ती फक्त हवेत वाळवायची, साडी घडी घालायची, एखादी इस्त्री फिरवायची फक्त त्याच्यावरनं, त्याच्यात काही मॉइश्चर राहू नये म्हणून, आणि घडी घालून ठेवून द्यायची. अशी 4-5 वेळा तुम्ही साडी नेसल्यानंतर मग तुम्ही एकदा ती साडी ड्रायक्लीन करा. आणि युजली मी असं सांगते की कापडात ठेवा, प्लॅस्टिकमध्ये ठेवू नका. पण तुम्हाला जर कापडात ठेवणं पॉसिबल नसेल, कारण असं होतं की आपण गठ्ठे ठेवतो साड्यांचे, मग ते कापडात रॅप्ट असतील तर दरवेळेला ते काढणं अवघड जातं, तर सरळ हँगरला लावून ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. हँगरला लावा, त्याच्यावरती एक फडकं टाकून ठेवा. किंवा प्रत्येक साडी प्लास्टिकमध्ये ठेवू नका, एक प्लास्टिकचा बॉक्स घ्या, त्याच्यात 5-5 साड्या ठेवा. म्हणजे त्या साडीला थोडी हवा मिळाली पाहिजे. प्लास्टिकच्या जेव्हा फ्लॅट पिशवीत किंवा हे फोल्डर्स येतात प्लास्टिकचे, ते चिकटून जातात, त्या साडीत काही हवाच राहत नाही. आणि मग त्याच्यात कधीतरी फंगस आला किंवा असं काहीतरी त्याच्यात, कारण मॉइश्चर त्या साडीत जर असेल तुम्ही एकदा नेसलेल्या आणि ते ट्रॅप उघड्या झालं करून तर मी काय करते, पूर्ण झिप लावत नाही, ते झिप ओपन थोडीशी ठेवायचं. दॅट इज open ऑल्सो अ ठेवते. गुड आयडिया. सो अशा पद्धतीने बेसिकली हवा मिळेल, एअरी राहील अशी ती साडी ठेवली पाहिजे. आणि कधीही तुमच्या वॉर्डरोबमध्ये तुम्ही मॉइश्चर येणार नाही ह्याची फक्त काळजी घेतली पाहिजे. की तुम्ही ड्राय कडुलिंबाची पानं ठेवा, म्हणजे मॉइश्चर शोषून घेतात. किंवा अशा गोष्टी ठेवू शकता ज्यांनी ते दमट राहणार नाही तुमचा वॉर्डरोब. आणि मग ह्या साड्या तुम्हालाच नाही तर तुमच्या पुढच्या पिढीलाही छान राहतील अशी खात्री आहे. प्रथाबद्दल एक नक्की विचारायला आवडेल की प्रथा हे नाव का ठेवलं, म्हणजे इतकी नावं होती जेव्हा हा जो थॉट होता की आता यू शुड मूव्ह टू साडीज अँड जे काही आपल्या डोक्यात आहे ते लोकांपर्यंत पोहोचावं, तर प्रथाच का? खरं अगदी काय म्हणायचं त्याला, खूप जास्ती विचार करून असं घेतलेला निर्णय नव्हता. मी आणि माझा नवरा आम्ही लिटरली कॉफी पीत बसलो होतो की आता हा बिझनेस आपण, म्हणजे कविता तू कर आता चालू, तुझ्या मनात 2 वर्ष झाली हे आहे तर तू आता इनिशिएटिव्ह घे आणि चालू कर, असं त्यांनी मला एक पुश दिला. आणि मी म्हटलं की हो, आता चालू करायचं असेल तर काहीतरी त्याला आपण एक नाव दिलं पाहिजे. आणि मी म्हटलं की मला असं, माझी आतून इच्छा अशी आहे की आपण हँडलूम साडीजकडे, आपण हँडलूम साडीजच सेल कराव्यात आणि त्याच्याकडे जावं. आणि मग ती आपल्या देशाची खरी ट्रेडिशन आहे, खूप रिच हेरिटेज आहे, तर असं काहीतरी नाव पाहिजे जे त्याला ऑनर करेल. तर तो म्हणला हो बरोबर आहे, खरंच ही खूपच अमेझिंग प्रथा आहे आपल्याकडे, एवढी मोठी परंपरा आहे. म्हटलं मग हे प्रथा परंपरा हेच मला म्हणायचं आहे. आणि मग त्यातनं असं झालं की प्रथा हेच आपण नाव ठेवू, आणि हे अगदी इट गोज विथ इट. पण ऑफकोर्स आज आपण प्रथाकडे बघितलं 10 वर्षांनी तर आमच्याकडे पॉवरलूम साडीज पण आहेत. आणि सिल्क नसलेली काही फॅब्रिक्स पण आहेत, जसं की लिनन आहे, टिश्यू लिनन आहे, कॉटन आहे, सिल्क कॉटन आहे, अशी असंख्य फॅब्रिक्स आहेत. पण माझं अजूनही, मला म्हणलीस तर मेन मोटिवेशन इज हँडलूम साडीज. आम्ही का ही सगळी रेंज ठेवली आहे की कोणालाही प्रथामध्ये आल्यानंतर अरे आपल्याला हे काही घेताच येत नाही म्हणून लोकांनी नाराज जाऊ नये, एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक ओकेजनला साडी घेताना 25,000 बजेट असेलच असं नसतं. मला छोटंसं फंक्शन आहे, छोट्या फंक्शनसाठी घ्यायचं आहे, मैत्रिणीचं लग्न आहे, 10-1,000 माझं बजेट आहे, मग त्याच्यात मला छान फेस्टिव्ह दिसणारी पण पॉवरलूमवर विणलेली सुंदर साडी मिळू शकते. सो अशा ह्यानी पॉवरलूम साडीजचं कलेक्शन आम्ही ठेवायला लागलो, जस्ट टू मेक इट अ मोर इन्क्लुझिव्ह ब्रँड.
असं. सो त्याच्यावरच आधारित माझा पुढचा प्रश्न आहे, कारण अनेक महिलांच्याशी तक्रार थोडीशी आहे की प्रथाच्या साड्या महाग असतात. ऐक गं. असं नाहीये खरं तर. ते थोडं कुठून सुरुवात झाली की बिकॉज मी चालू केलं तेव्हा मी फक्त हँडलूम साडीज विकत होते आणि त्याच्यामुळे असं झालं. आणि नॅचरली कधी पण आपण सुरुवात करताना काय होतं, आपलं सोर्सिंग तेवढं स्ट्रॉंग नसतं, त्यामुळे आपण मिडलमॅनकडनं होलसेलर्सकडनं घेतो आणि त्याच्यामुळे आपले मार्जिन्स कमी, म्हणजे आपण फिगर आउट करत असतो. आणि म्हणून तेव्हा म्हणजे मी जेव्हा प्रथा चालू केलं तेव्हा माझ्याकडे 15, 16, 17 हजार ऑनवर्ड्स अशा साडीज होत्या. कारण मेनली पैठणी, गढवाल, कांजीवरम, बनारसी, इरकल एवढेच 5 प्रकार जास्ती करून माझ्याकडे होते. पण तेव्हा त्यामुळे असं आलं की अरे 15,000च्या आत काही मिळतच नाहीये किंवा 20,000च्या आत मला आवडेल अशी साडीच नाहीये. पण ते फक्त खरं सांगायचं तर पहिले 2-2.5 वर्षच होतं. त्याच्यानंतर आम्ही सिल्कमधल्याच पण कमी रेंजच्या 9, 10, 11 हजार, जसं की रॉ सिल्क आहे, बेंगॉल टसर आहे, मटका सिल्क आहे, अशा पद्धतीच्या साड्या आणायला लागलो की ज्या 8, 9, 10 हजारात आहेत. पण तरी लोकांना असं की नाही मला सिल्कची साडी नेसायची पण मला 15,000च्या आत काही नाही. मग वी केम टू पॉवर सिल्क. सो आता ऍक्च्युली पॉवरलूम साडी. सो आता असं नाहीये खरं तर. आता प्रथामध्ये तुम्ही आलात तर 1,300-1,500 रुपयापासून साडीज अवेलेबल आहेत. पण ते म्हणतो ना फर्स्ट इम्प्रेशन लास्ट, तसं आहे की ते डोक्यात बसलंय की पहिले काय म्हणायचं ह्यांच्याकडे महागच साड्या. तर ती स्टार्टिंग पॉईंट आमच्याकडे हायर होता. पण तुम्ही कुठल्याही दुकानात गेलात आणि हँडलूम पैठणी घ्यायला गेलात तर तुम्हाला 18, 19, 20, 22, 24 हजार या रेंजमध्ये मिळेल. ती आपल्या इकडे त्याच रेंजमध्ये. असं नाहीये की आपण मार्केटपेक्षा महाग विकतोय, असं नाहीये. सो त्यातल्या त्यात हे उत्तर मी काय आय होप दिस सॅटिस्फाईज हे. पण त्याच्यात मेहनत पण असते ग, त्याच्यात सिलेक्शनचा पण एफर्ट आहे, त्याच्यात सगळं हे चालवायचं आहे, एवढ्या जणी माझ्याकडे काम करतात. सो हे सगळं कन्सिडर करूनच प्राइसिंग ठरतं. आणि मला असं वाटतं की यू आर द अशी एक एंटरप्रेन्युअर की ज्यांच्याकडे सगळ्या महिलाच आहेत मदतनीस म्हणून. तर ह्या थॉटकडे केव्हा वाटलं की बऱ्याचदा कसं होतं की महिला आहे ना तर मग ती कमी पैशात रेडी नाही होत, कारण तिला घर चालवायचं आहे, तिला 4 गोष्टी बाजूला ठेवायच्या आहेत, तिचं एक सेट असतो गोल. पुरुष हा कसा असतो की विवाहित असो किंवा अविवाहित, काही गोष्टींमध्ये ते चल जात आहे किंवा. पण मग अशा परिस्थितीमध्ये केवळ आपण महिलांना एम्पॉवर करावं असा काही थॉट होता का की ते सहज जुळून आलं? नेमकं काय? नाही, खरं सांगायचं तर खूप डेलिब्रेट अटेम्प्ट होता. कारण मी प्रथा चालू केलं तेव्हा एक तर माझ्याकडे मेकअप आर्टिस्ट मुलीच होत्या सगळ्या काम करायला आणि त्यांनाच मी म्हटलं होतं की तुम्ही प्रथाचं पण काम करायला घाल का, तुम्हाला थोडंसं एक्स्ट्रा अर्निंगची अपॉर्च्युनिटी मिळेल. आणि असं मी एक नवीन बिझनेस चालू करतेय. सो असं तिथनं चालू झालं. पण मला कुठेतरी असं झालं की साडी किंवा कपडा व्यापार हा बिझनेस पूर्णतः पुरुष डॉमिनेटेड आहे. म्हणजे अनेक कपड्यांची दुकानं, हा व्यापार पूर्ण पुरुष चालवतात, पुरुष कामगार असतात आणि तेच साड्या विकतायत. म्हणजे तेच साड्या नेसून दाखवतात, अंगावर घेऊन दाखवतात, आपण बघतो सेल्समन. तर मला असं कुठेतरी वाटलं की मी जर एवढा मेल डॉमिनेटेड बिझनेस जर मी एक मुलगी म्हणून चालू केलाय तर वाय नॉट सगळ्या माझ्याकडे महिलाच असल्या पाहिजेत का नाही. आणि ह्या थॉटमधनं ते चालू झालं आणि मग ते मी जसं असं करायला लागले तसं मला एवढं समाधान मिळालं त्याच्यातनं की एवढ्या आज माझ्याकडे 50-52 जणी काम करतात. अकाउंट्सपासून, सोशल मीडियापासून, काय म्हणायचं त्याला, सेल्समनपासून हाऊसकीपिंगपर्यंत सगळ्या फिमेल्स आहेत. पण एवढ्या जणींचं घर आपण चालवायला मदत करतोय, त्यांना सक्षम करतोय, त्यांना इंडिपेंडेंटली डिसिजन्स घ्यायला आपण स्ट्रॉंग करतोय. सो हे माझ्यासाठी खूप सॅटिस्फाईंग आहे. आणि मग मी ठरवलं की बस हे आपण अशाच पद्धतीने जेवढं पॉसिबल आहे तेवढं करायचं. खरं तर ते थोडं महाग पडतं, कारण एक नाही म्हणलं तरी फिजिकल कपॅसिटी किंवा वेळ देण्याची कपॅसिटी बायकांची कमी असते. त्यामुळे आज मी 10 सेल्सच्या मुलींचं काम खरं कदाचित 6 पुरुष करू शकतील, पण ते मी चॉईस म्हणून स्वीकारलंय आणि मी ते करते. असं प्रथाच्या साड्या म्हणजे सगळ्या मराठी इंडस्ट्री मधल्या अभिनेत्री ह्या कायम प्रिफर करत असतात आणि अनेक फोटोशूट्स आम्ही पाहत असतो, कटिंग्स पाहत असतो. तर मग तिथे कसं काय प्रथा इंट्रोड्यूस झाली किंवा तिथे कसं काय जुळून आलं? म्हणजे अगं खरं तर ह्याचं रिझन आहे की माझं मेकअपची बॅकग्राऊंड हेच त्याचं खरं तर कारण आहे. कारण अनेक वर्ष मी मेकअप करते आणि मी फर्ग्युसनमध्ये असल्यापासून म्हणजे 2002-03 मध्ये मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये होते. मी कल्चरल कमिटीमध्ये होते, नाटकं, पुरुषोत्तम, कॉम्पिटिशन्स, इंटर कॉलेज, मग मेकअप, मग शॉर्ट फिल्म्स कोणाच्या असतील. सो त्या सर्कलमध्येच मी होते आणि अनेक मित्रमैत्रिणी माझे तेव्हापासून
आत्ताचे झालेत की जे तेव्हा कोणीतरी Struggling ऍक्टिंग करत actors होतं, किंवा- कोणीतरी आणि जे आता खूप मोठमोठे कलाकार झालेत. पण असं होतं की आपण जेव्हा ग्रो होत असतो तेव्हाची जी मैत्री असते ना लहानपणीची ती टिकत जाते आणि ऑन द वे पण आपण अनेक मैत्र्या करत जातो. आणि तशा या मैत्र्या झालेल्या आहेत की ज्यांनी मला माझ्या करिअरच्या सुरू मेकअप असो नाहीतर प्रथाचं ब्रँड असो, मला खूप या सगळ्यांनी मदत केली जेन्युइनली, म्हणजे खूप प्रेमाने. असं काय म्हणायचं त्याला, इट इज अ व्हेरी प्राऊड ट्रेजर माझ्यासाठी ह्या ज्या सगळ्या रिलेशनशिप्स आहेत त्या. मग ते पर्ण असेल, स्पृहा असेल, कितीतरी जणी आहेत. म्हणजे मी मुद्दाम सगळ्यांची नावं घेणार नाही, पण ह्या सगळ्या जुन्या ओळखी आहेत. सावनी रवींद्र आहे, प्रियांका आहे बर्वे, गाणाऱ्या मुली आहेत ह्या. सो हे सगळं म्हणजे ज्या आता सक्सेसफुल आहेत, इमेन्सली सक्सेसफुल आहेत स्वतःच्या करिअर्समध्ये, पण त्या खूप प्रेमाने माझ्यासाठी करतात. आणि व्ह्युअरला असं वाटतं की हे काय सेलिब्रिटींनाच पैसे देत आहेत, सेलिब्रिटी ब्रँडच आहे असं आहे, पण तसं नाहीये. काही रिलेशनशिप्स बनवतो आपण ऑन द वे, आणि ते गिव्ह अँड टेक असतं नेहमी. कधीतरी तुम्ही काहीतरी केलेलं असेल किंवा कोणाला तरी तुमच्या आयुष्यात छान व्हावं असं वाटत असेल तर ते करतात. इट इज ऑलवेज अ बार्टर ऑफ इमोशन्स असं होतं. आणि ऑफकोर्स आता अलॉंग द वे जसं ब्रँड मोठा होतोय तसं काही पेड कोलॅबरेशन्स पण आम्ही करतो, काही छान शूट्स करतो ठरवून ज्याच्यामध्ये पेड व्यवहार असतो. पण सुरुवात तिथून झाली आणि ते माझी खूप मोठी काय म्हणायचं ती समृद्धी आहे असं मला वाटतं. हे एवढे सगळे ऍक्टर्स जे लहानपणीपासून मी ज्यांना ओळखते. असं मला असं वाटतं आता पुणे झालं, ठाणे झालं, आता मुंबई कधी, असा प्रश्न मला वाटतं मुंबईकर नक्कीच विचारतात. नेक्स्ट स्टेप तर नक्की मुंबई आहे. आणि मुंबईच नाही पण माझी इच्छा अशी आहे की नाशिक किंवा छोटी शहरं पण आहेत सगळीकडे प्रथाचं स्टोअर्स आपली पाहिजेत. आणि फक्त महाराष्ट्र नाही तर बाहेरही, पण मुंबईत तर 3 होऊ शकतात. मुंबईच इतकी मोठी आहे की माझी इच्छा अशी की मुंबईतच 2 किंवा 3 स्टोअर्स आयडियली पाहिजेत. आणि आहे त्या दिशेने वाटचाल मनातली तरी आहे. आता बघूयात कधी प्रत्यक्षात होतंय ते. नक्कीच. तर आमच्या खूप खूप शुभेच्छा या वाटचालीसाठी. आणि सगळ्यात महत्त्वाच्या शुभेच्छा म्हणजे जे हे आपलं हेरिटेज आहे, ही जी आपली कलाकृती आहे, त्याच्या मागचे जे एफर्ट्स आहेत ते असेच चालू राहिले पाहिजेत. लोकांना त्यातून रोजगार निर्माण झाला पाहिजे आणि ही इंडस्ट्री टिकली पाहिजे. हँडलूम इंडस्ट्री मला वाटतं मुळात टिकली पाहिजे. आणि जे आपल्या अँसेस्टर्सनी एन्जॉय केलं, हे जे सिल्कचं फॅब्रिक आहे ते लोकांपर्यंत पोहोचतं. आणि मला असं वाटतं की सिल्कच्या साड्या हे एव्हरी ओकेजनला तुम्ही घालू शकता. आणि आता मला असं वाटतं मी रोजच साड्या नेसते ऑलमोस्ट, आणि आय लव्हड इट. मला असं वाटतं की दिस इज द मोस्ट कम्फर्टेबल आउटफिट यू कॅन कॅरी ऑन एनी टाइम एनीवेअर. फक्त तुम्हाला कळलं पाहिजे कधी कुठे काय घालावं. अगदीच. नाही पण थँक्यू तुम्हाला पण, कारण असं जय महाराष्ट्र सारखा असे प्लॅटफॉर्म्स जर हा विषय मांडत असतील लोकांपर्यंत तर तो पोहोचणार आहे खूप जणांपर्यंत. बरोबर आहे की शेवटी तुम्ही तो उचलून धरलात तर तो तुमच्यासारख्या प्लॅटफॉर्म्स तो पोहोचणार आहे घराघरामध्ये. सो थँक्यू, तुम्ही हा विषय काढलात आणि तुम्हाला बोलवलंच आणि खूप आपुलकीने बोलवलं आणि कौतुक पण केलंस. पण कौतुक मी थोडंसं साईडला ठेवते कारण ते थोडंसं तू जास्त केलंस. पण माझी मेहनत चालू राहील, नक्की चालू राहील. नक्कीच. आणि या मेहनतीसाठी खूप खूप शुभेच्छा. पुन्हा आपण येत जाऊ आणि अनेक माइलस्टोन भविष्य काळामध्ये आपण क्रॉस करावेत यासाठी अनेक शुभेच्छा. कॉफीमध्ये मात्र आता वेळ झालेली आहे इथेच थांबायची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा केवळ जय महाराष्ट्र.